कुख्यात अनमोल बिश्नोईला आज अमेरिकेमधून भारतात आणण्यात येणार आहे। अनमोल बिश्नोई हा गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ आहे। अनेक गंभीर गुन्ह्यांमध्ये अनमोल वॉन्टेड असल्याची माहिती आहे आणि त्याला आता अमेरिकेमधून भारतात आणलं जाणार आहे। यापूर्वी सुद्धा बिश्नोई गँगच्या अनेक प्रकरणांमध्ये आपण हे नाव ऐकलेलं आहे आणि आता गुंड लॉरेन्स बिश्नोईचा भाऊ अनमोल बिश्नोई याला अमेरिकेतून भारतात आणलं जाणार आहे। देखिए, अनमोल बिश्नोई जो है वो एक इंटरनेशनल क्रिमिनल है और हमने यूएसए में सारे जो जस्टिस डिपार्टमेंट्स हैं उनको कांटेक्ट किया था और जस्टिस डिपार्टमेंट्स में हमने विक्टिम एज ए विक्टिम फैमिली हमने रजिस्टर की थी और विक्टिम नोटिफिकेशन की तरफ से हमें आज ईमेल आया कि अनमोल बिश्नोई को फेडरल गवर्नमेंट ने यूएसए से बाहर निकाला है। और इसके पहले भी हमें इन्फॉर्मेशन मिली थी कि वो यूएसए में डीएचएस डिपार्टमेंट होमलैंड सिक्योरिटी की तरफ से डिटेन हुआ है आयोवा में। तो हमें विक्टिम फैमिली की तरफ अपडेट्स मिलता है तो हमें पता चला है कि आज 18 नवंबर 2025 को अनमोल बिश्नोई को बाहर निकाला है यूएसए से। तो मेरा प्रश्न ये है कि शायद से वो हिंदुस्तान आ रहा है, उसको डिपोर्ट किया जा रहा है या कहाँ जा रहा है। तो मेरी रिक्वेस्ट है केंद्र सरकार से और राज्य सरकार से कि वो इस पे एक तुरंत एक्शन ले, अनमोल बिश्नोई को मुंबई लाए और जल्द से जल्द इंटरोगेट कीजिए, क्योंकि पूरे समाज के लिए वो एक बहुत बड़ा थ्रेट है। आणखी तपशील आपण घेऊयात। प्रतिनिधी शिवाजी काळे आपल्याशी जोडले गेले त्यांच्याकडून। शिवाजी, 12 ऑक्टोबर 2024 ला बाबा सिद्दीकी यांची रात्री 9:30 वाजता हत्या करण्यात आली होती। त्यानंतर अनमोल बिश्नोईचं नाव समोर आलं होतं। खरं तर या सगळ्या प्रकरणामध्ये उत्तर प्रदेश, हरियाणामधून अनेक तरुणांना ताब्यात घेण्यात आलं, ज्यांचा प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभाग होता। मात्र यामध्ये एक नाव होतं अख्तरचं। या अख्तरने या सगळ्या हत्येच्या प्रकरणानंतर तिथले फोटो जे होते, म्हणजे बाबा सिद्दीकी मरण पावलेले आहेत का याचा तपास जो करण्याचं काम जेव्हा सुरू होतं तेव्हा पुरावे म्हणून अनमोलला जे फोटो पाठवले त्याच्यामध्ये अख्तर नावाच्या व्यक्तीने हे फोटो अनमोल बिश्नोईला पाठवले। अनमोल बिश्नोई खरं तर एनआयला देखील हवा आहे। एनआयने याच्यासाठी 10 लाखाचं बक्षीस ठेवलेलं आहे। सिद्धू मोसेवाला यांच्या हत्येमध्ये देखील याचा समावेश असल्याचं समोर आलं होतं आणि त्यामुळं पंजाबमध्ये 2012 ला हत्येचा प्रयत्न, राडा घालणं या सगळ्या संदर्भामध्ये गुन्हा दाखल सर्वात प्रथम त्याच्यावरती करण्यात आला होता। त्यानंतर 2015 ला देखील अशाच पद्धतीने त्याच्यावरती जी आहे ती कारवाई करण्यात आली होती। त्यानंतर जर आपण पाहिलं गेलं तर आतापर्यंत देशामध्ये त्याच्यावरती हत्येचा कट रचणं, खंडणी मागणं असे भीषण गुन्हे जे आहेत, असे 22 गुन्हे याच्या विरोधात जे आहेत ते नोंदवण्यात आले आहेत। आता या सगळ्या प्रकरणांच्या संदर्भामध्ये तो भारत सरकारला हवा होता आणि भारत सरकार आणि अमेरिका यांच्यामध्ये जी प्रत्यार्पण संधी आहे त्याच्या अंतर्गत त्याला या ठिकाणी आणण्यात आलेला आहे। अनेक महत्त्वाच्या केसेस संदर्भामध्ये लॉरेन्स बिश्नोई हा त्याचा जो भाऊ आहे त्याचा देखील समावेश आहे आणि अनमोल बिश्नोई ज्याला भानू म्हणून देखील ओळखलं जातं त्याचाही समावेश आहे। सलमान खानच्या घराच्या बाहेर गोळीबाराचं जे प्रकरण होतं त्याचा देखील या बिश्नोई गँगचा समावेश होता। त्यामुळे अनमोल बिश्नोई हा एक कुख्यात डॉन आहे आणि तो आज भारत सरकारच्या प्रत्यार्पण संधी अंतर्गत दिल्लीत आणला जाणार आहे आणि भारत सरकार त्याला ताब्यात घेतल्यानंतर एनआयच्या ताब्यात जाणार आहे। कारण त्याने आतापर्यंत जे काही कृत्य केलेले आहेत, जे गुन्हे आहेत ते एनआय अंतर्गत येतात आणि या सगळ्याच्या पार्श्वभूमीवरती एनआयच्या ताब्यात जाईल। सुरुवातीला असं असतं की मुंबई पोलिसांच्या ताब्यात जाईल असं वाटत होतं, कारण मात्र आपण जर पाहिलं तर प्रत्यार्पण संधीच्या अंतर्गत नॅशनल इन्व्हेस्टिगेशन एजन्सीच्या ताब्यात तो जाणार आहे। त्यानंतर या सगळ्या संदर्भामध्ये वेगवेगळे गुन्हे आहेत, कारण सिद्धू मोसेवालाचं पंजाब पोलिसांचं प्रकरण आहे, सलमान खानचं प्रकरण आहे, त्याचबरोबर बाबा सिद्दीकींचं जे प्रकरण आहे, या सगळ्यामध्ये वेगवेगळ्या एजन्सीज तपास करत असतात। त्यामध्ये मुंबई पोलीस जे आहे त्याचे इंट्रोगेशन करेल। मात्र सगळ्यात अगोदर जर पाहिलं गेलं तर त्याची जी चौकशी आहे ती एनआय टीमकडनं केली जाणार आहे आणि आज त्याला एनआयच्या टीमच्या स्वाधीन केलं जाईल। त्याची मेडिकल टेस्ट केली जाईल। भारतात आल्यानंतर त्याला न्यायालयामध्ये हजर केलं जाऊ शकतं आणि न्यायालय त्याला किती दिवसाची पोलीस कोठडी किंवा न्यायालयीन कोठडी सुनावतं हे पाहणं महत्त्वाचं आहे। अगदी, आणि त्याचा तपशील पुन्हा एकदा तुमच्याकडून घेऊ। सध्या धन्यवाद शिवाजी दिलेल्या माहितीसाठी।